नेते आपल्या कार्यप्रणालीतून समस्त जगावर अधिराज्य करून दाखवलं आणि त्यांनाच वंदन करण्यासाठी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातोय। माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तमाम सिंधुदुर्ग वासियांतर्फे मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं हार्दिक स्वागत करतो। त्यांच्या समवेत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच श्री शिवेंद्रसिंह भोसले माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम, त्यांच्या समवेत नितेशजी राणे मंत्री मत्स्य व्यवसाय बंदरे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री नारायणराव राणे साहेब लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री हे देखील उपस्थित आहेत। माननीय श्री रवींद्रजी चव्हाण माजी मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा माजी पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, दीपक भाई केसरकर सद्य विद्यमान आमदार तसंच माजी शालेय शिक्षण मंत्री, तसंच विधान परिषद सदस्य निरंजनजी डावखरे, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार आपले निलेशजी राणे साहेब, अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, या सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे। महापुरुष मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी मुख्य दालनामध्ये त्यांचं शुभ आगमन होईल। सिंधुदुर्ग वासियांतर्फे तमाम नागरिकांतर्फे प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। विनंती असेल मुख्य मान्यवर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसंच पालकमंत्री माननीय नितेशजी राणे तसंच माननीय नारायणराव राणे साहेब यांच्यासह सर्व मान्यवर या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाकडे आगेकूच करतील। कृपया त्या ठिकाणी कोणीही गर्दी करू नका अशी सक्त सूचना आहे। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या हिताचे गतिमान निर्णय घेणारे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी पूजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। फोटोग्राफर्स आणि इतर माध्यम प्रतिनिधींनी त्या ठिकाणी गर्दी करू नये, ज्यांना आपणाला पास दिलेले आहेत अशांनाच त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना परवानगी आहे याची कृपया नोंद घ्यावी। या ठिकाणी आपण सगळेच जण ज्या सोहळ्याची गेले कित्येक दिवस वाट बघत होतो तो प्रतीक्षेचा क्षण आता उत्कटतेला येऊन ठेवलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे तसंच माननीय शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके कोकण सम्राट नारायणराव राणे साहेब तसंच रवींद्रजी चव्हाण साहेब, दीपकजी केसरकर साहेब, विद्यमान आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या समवेत अनिलजी पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी विधिवत पूजन केलं जात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसंच उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब लोकसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री या सगळे मान्यवर या ठिकाणी पूजेच्या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत।
स्थलदैवत, ग्रामदैवत, सागरी पूजन, हिरण्यगर्भ पूजन, भूगर्भ पूजन, इष्टदेवता आणि सगळ्याच इष्टदेवतेना आवाहन करण्याची ही पूजनाच्या माध्यमातून या ठिकाणी अगदी काही वेळातच पार पाडली जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिव आरती सादर केली जाईल। या संपूर्ण सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होतो आहोत। थेट प्रसारणाच्या माध्यमातून आपण बघतो आहोत। देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, तसंच नितेशजी राणे साहेब, दीपकभाई केसरकर साहेब, बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रसिंह भोसले साहेब, हे सर्व मान्यवर, निलेशजी राणे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत। पूजनाच्या कार्यक्रमाला स्थलदैवत, ग्रामदैवत, सागरी पूजन, हिरण्यगर्भ पूजन, इष्टदेवता आणि सर्व इष्टदेवतांना सहकार्य करण्याचं आवाहन या ठिकाणी पूजनाच्या माध्यमातून केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीच्या प्रत्येक मनामनावर उमटवावा म्हणून ही प्रेरणा घेणारा हा युद्धभूमिकेचा पुतळा आहे। त्याचं दर्शन आणि पूजन या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते केलं जात आहे। अथांग निळा समुद्र किनारा आणि दर्याचा हा रुबाब, या दर्याच्या रुबाबामध्ये आपली अभेद्य तटबंदी सांगणारा हा किल्ला आणि याचं पूजन आता सुरू होतं आहे। आपण सगळ्यांनी जय देव जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया, यायानन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव जय देव जय देव। देशावर म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिव भूपाला। सद्गदिता भूमाता दे तुझा केला, करुणारव भेदुनि तव हृदयन का गेला। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव। श्री जगदंबाजी स्तव शुंभादिक भक्षी, दशमुख मर्दोनिज श्री रघुवर संरक्षी। पूता भूमाता म्लेच्छा ही छळता, तुझ ऋण शिवराया तिज कोण तुझा त्राता। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव जय जय शिवराया, याया अनन्य शरणार्या ताराया। जय देव जय देव। शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो। साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवद्गीता साधनाया। जय देव जय देव जय देव जय देव। दुनिया आर्यांचा धावा महिवरला, कर्णोत्के स्वर्गे श्री शिवरूप गहिवरला। देशास्तव शिवदेवी घेई देहाला, देशास्तव रायगडी देवी देहाला। देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला, बोला श्रीमत शिवरूप की जय हो।
शिवाआरती या ठिकाणी झालेली आहे. पूजन शिवाआरती झाल्यानंतर मान्यवर महोदय, मुख्यमंत्री महोदय, सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतील आणि तदनंतर आपण मान्यवरांचा सन्मान आणि कामाशी संबंधितांचा सत्कार आहे तो लगेचच करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकाराने हा संपूर्ण परिसर निनादतो आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा रंगतो आहे. मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासह उपस्थित नितेशजी राणे साहेब, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांच्या समवेत असणारे आपल्या सिंधुदुर्गचे कोकण सम्राट नारायणराव राणे साहेब, दीपकभाई केसरकर, विद्यमान आमदार निलेशजी राणे, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या अभेद्य पुतळ्याची आणि परिसराची पाहणी मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करता आहेत. पुतळ्याचे शिल्पकार मेसर्स रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली. महाराजांच्या पुतळ्याची मूर्तीची 60 फूट उंची आहे, तलवारीसह 83 फूट उंची आहे आणि जमिनीपासून संपूर्ण रचना एकूण 93 फूट उंच आहे. पुतळ्याचे किमान आयुर्मान 100 वर्ष आहे आणि या ठिकाणी हा रुबाबात योद्धा भूमिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दिमाखात उभा आहे आणि त्याचे सगळेजण आपण साक्षीदार होतो आहोत. हा अभिमानाने भरलेला क्षण आपल्या कॅमेरामध्ये आणि मनामध्ये कैद करण्यासाठी सगळेच जण उत्सुक होतो. या ठिकाणी मंत्री महोदय, मुख्यमंत्री साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवर परिसराची पाहणी करतायत आणि तदनंतर आपण लगेचच मान्यवरांचा सत्कार स्वागत करणार आहोत. मी विनंती करतो मान्यवर महोदय, मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, तसंच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, नारायणराव राणे साहेब यांसह बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी स्थानापन्न होऊया. अगदी लगेचच आपल्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मी
आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी होते आहे. आपण लक्ष देऊया. या रंगीबेरंगी रंगामध्ये या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आपण बघितली. या ठिकाणी परिसराची पाहणी मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे करत आहेत. आणि तदनंतर पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ज्या ठिकाणी पूजन झालं त्या ठिकाणी आपण मान्यवरांचे सत्कार आणि मान्यवर महोदय या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सन्मान आणि संबंधितांचे सत्कार करणार आहोत. प्राणपणाने लढून राजा तुम्हीच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतवून लावले तुम्ही हल्ले. धर्मरक्षणा तुम्हीच घेतला जन्म जिजाऊ पोटी, शिवराया तुम्हा आमचे प्रणाम कोटी कोटी. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, अतुल्य शौर्याची गाथा. शिवरायांच्या चरणी आदराने झुकतो माथा. जाणता राजा इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा योद्धा भूमिकेतला पुतळा या ठिकाणी पूजन आणि दर्शन या कार्यक्रमाचं आपल्याला थेट प्रसारण बघायला मिळत आहे. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू. 2 मिनिटं थांबा. आता सार्वजनिक बांधकाम खात्यातले जे अधिकारी आहेत त्यांचं सत्कार आदरणीय मुख्यमंत्री साहेब करणार आहेत. कुलकर्णीजी केनी कुठे? मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत सन्मान केला जातो आहे. त्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जात आहे. या सिंधुभूमीमध्ये, या सिंधुदुर्ग नगरीच्या लाल भूमीमध्ये यथोचित सन्मान.
भव्य असं पुतळ्याचं पूजन या ठिकाणी झालेलं आहे आणि शिवप्रेमींना सुद्धा हेवा वाटेल अशाच पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी झालंय. एकंदरीत काय वाटतंय 93 फुटी हा पुतळा आहे. ही आमच्याकरता अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे की राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने, त्याच स्वाभिमानाने आणि त्याही पेक्षा भव्यतेने उभा झालेला आहे. मागच्या काळामध्ये ज्यावेळी या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली होती त्यावेळी आमच्या सरकारने निर्धार केला होता की विक्रमी वेळेमध्ये हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित करू आणि अक्षरशः विक्रमी वेळेत हा पुतळा या ठिकाणी केलेला आहे आणि आज त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्र बाबा भोसले असतील, यांनी अतिशय वेगानं हे काम त्या ठिकाणी केलं आणि त्यासोबत श्री सुतार साहेब यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्यासोबत IITचे इंजिनियर्स होते, JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते. अतिशय चांगलं डिझाईन याचं तयार केलेलं आहे. आपल्याकडे कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तुफान या ठिकाणी येतात, तोक्ते वादळ असेल, फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळं या ठिकाणी आली, त्या सगळ्यांच्या इंटेन्सिटीचा अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त इंटेन्सिटीने वारा आला किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आलं तरी हा पुतळा त्या ठिकाणी राहू शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. जवळपास 91 फुटाचा हा पुतळा आहे, ज्याच्यामध्ये 10 फुटाचं पेडेस्ट्रल आहे. आणि आताच शिवेंद्रराजे मला सांगत होते की बहुधा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. याची रचना करताना किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. 10 वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे जी काही दुर्दैवी घटना मागच्या काळात झाली होती आणि आपल्या लक्षात असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, मी आणि अजितदादा आम्ही हा निर्धार केला होता की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी महाराजांना साजेश अशा प्रकारचं एक स्मारक, त्यांचा पुतळा हा तयार होईल. तो आज तयार झालेला आहे. यासोबत इथला जो आसपासचा परिसर आहे या परिसरालाही एक्वायर करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत, जेणेकरून आलेल्या लोकांना एक एक्सपिरियन्स, छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा एक एक्सपिरियन्स या ठिकाणी मिळावा आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. त्याचंही काम लवकरच आम्ही करू. हा सगळा परिसर पर्यटकांना भुरळ पाडणारा आहे, त्यामुळे शिवसृष्टी वगैरे असं काही उभं केलं जाणार आहे का? तशी काही संकल्पना आहे का? असं आहे की तशाच संकल्पनेवर फक्त आता इथे जेवढी जागा आम्हाला उपलब्ध होऊ शकेल, कारण शेवटी साईज ऑफ द लँड म्हणजे जागेची आराजी ही पण अत्यंत महत्त्वाची आहे. आपण पाहू शकतो जी जागा बाजूला आहे ती आता त्या ठिकाणी आम्ही एक्वायर करणार आहोत. नितेश राणेंनी त्या संदर्भात बोलणी देखील केलेली आहे. ते पण जे आहेत ते द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे
ती जागा देखील आपण लवकरच ॲक्वायर करू. जेवढी जागा आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानुसार त्याचं डिझाईन आपल्याला बसवावं लागेल, पण ते निश्चितपणे आपण बसवू. सर, कोकणासाठी दुसरी मोठी भेट म्हणता येईल का? परवाच तुम्ही एक GR काढलेला आहे, मच्छीमारांना आता शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार आहे, वेगवेगळ्या सुविधा सुद्धा मिळतील. कोकण हे आमच्या युती सरकारच्या अजेंड्यावर प्राथमिकता कोकणाला आहे. आपण बघितलं असेल 14 ते 19 असो किंवा शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असो, कोकणाला झुकतं माप देण्याचं काम हे मागील 2.5-3 वर्षातही आम्ही केलेलं आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत जास्त जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीनं जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, सुरक्षेचा सुद्धा तुम्ही आढावा घेतलेला आहे, एकंदरीत कशा प्रकारे? नाही, सुरक्षेच्या संदर्भातला सगळा आढावा घेतलेला आहे. मी शिंदेसाहेब आणि सगळे वरिष्ठ अधिकारी आम्ही बसलो होतो. त्यात जे काही आपलं वॉरबुक आहे त्याप्रमाणे सगळ्या SOPs आम्ही रिवाईज करून घेतलेल्या आहेत. तशा सगळ्या जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत, जिल्ह्यांमध्ये त्या व्यवस्था देखील केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण पूर्णपणे तयारीत आहोत. आजचा दिवस आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने एक आनंदाचा आणि अभिमान आणि स्वाभिमानाचा आहे. खरं म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आपला उभा पुतळा जो आहे, एक स्वाभिमान आणि दैदिप्यमान असं शौर्याचं प्रतीक या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उभं राहिलेलं आहे. खरं म्हणजे दुर्घटना झाल्यानंतर त्या दिवशी आपण त्याच दिवशी निर्णय घेतला आणि जसा होता तसाच उभा, हातात शमशेर असलेला पुतळा उभा करायचा आणि आम्ही तात्काळ आमचे सुतार आहे तिकडे, राम सुतार यांना तात्काळ फोन केला आणि त्यांनी देखील तात्काळ सांगितलं अगदी रेकॉर्ड टाईममध्ये हा पुतळा आम्ही उभा करू. आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने इथं छत्रपती शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि इथे शिवाजी महाराजांच्या पावलांनी या ठिकाणी ही इकडचे सगळा निसर्ग, इकडचं सगळंच पावन झालेलं आहे आणि अशा ठिकाणी हा पुतळा उभा राहिलेला आहे. खरं म्हणजे इथं येणारा प्रत्येकजण सिंधुदुर्गातला असेल, महाराष्ट्रातला असेल, इथं आल्यानंतर त्याला प्रेरणा, ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे महाराष्ट्राचं आणि तमाम शिवभक्तांचं एक स्वाभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक इथं उभं केलेलं आहे. आणि जसं मुख्यमंत्री म्हणाले की या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अगदी वेळेत उभा राहिला पाहिजे आणि तो वेळेत उभा करण्याचं काम खरं म्हणजे शिल्पकार राम सुतार यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, त्यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतली. तेव्हा रवींद्र चव्हाण होते, आता शिवेंद्र बाबा आहेत आणि PWDच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत, सचिव मला वाटतं त्या आपल्या मनीषा म्हैसकर होत्या, त्यांचीच कमिटी केली होती, त्यांची कमिटी केली होती आणि त्या कमिटीमध्ये तात्काळ आम्ही निर्णय घेतला, आम्ही बसून ठिकाणी पण, आणि या पुतळ्याचं काम सुरू झालं आणि असं आज असा भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समोर आपला राजकोट किल्ला आहे, सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे, शमशेर 29 फुटाची. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही. आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते, आज ते इथं नाहीत, आम्ही आरती करायला आलो आहे आणि पूजन करायला आलो आहे, पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करतायत आणि म्हणून मी आज ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एक शौर्याचं, स्वाभिमानाचं प्रतीक, प्रेरणेचं प्रतीक या ठिकाणी उभं राहिलं आहे.
हे खऱ्या अर्थाने मोठं एक इथलं पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी एक आदराचं स्मारक ठरेल. हॅलो. किल्ले राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन आणि पूजन समारंभाच्या कार्यक्रमाप्रित्यर्थ उपस्थित राहून या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्या समवेत पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, अन्य मंत्री महोदय, त्यांच्या समवेत नारायणराव राणे साहेब, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरणारा क्षण आपण सगळ्यांनीच आपल्या मनामध्ये कैद केला. नक्कीच सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, असं सांगत या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना दिली आणि अभिमानानं तेजाळणारा या क्षणाचे साक्षीदार झालो. मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या लाल भूमीमध्ये या किल्ले राजकोट येथे पूजन आणि दर्शन घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं सर्व मंत्री महोदयांचं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सर्व मंत्री महोदयांचं, मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम समापन झालेला आहे. मंत्री महोदय, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत सर्व मान्यवर पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत. हा सुंदर नजारा छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धभूमीमध्ये असणारा हा पुतळा आहे. तो नक्कीच आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये
इतिहासाच्या पानावर, मनाच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी अधिराज्य केलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा निरंतर आपल्या मनामध्ये तशीच उजळली जाणार आहे. हे सगळेजण आपण सगळेजण साक्षीदार झालो.